अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपले स्वागत आहे. मी आहे आपली शिक्षिका सय्यद सादिया अब्रार अली. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर आपणास नासा द्वारा प्रस्तुत अंतराळातल्या वसाहती स्पेस कॉलोनायझेशनचे चित्र दिसत आहेत. नासा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. आज आपण मराठी आंतरभारती इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 14 दिव्य अभ्यासणार आहोत. लेखक आहेत जयंत नारळीकर आणि मी आहे आपली शिक्षिका सय्यद सादिया अब्रार अली. पाठ क्रमांक 14 दिव्य. लेखक आहेत जयंत नारळीकर, 1938. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, लेखक, विज्ञान कथा कादंबरीकार. मराठी साहित्यातील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे त्यांच्या विज्ञान कथा. यक्षांची देणगी हा विज्ञान कथा संग्रह, प्रेषित, वामन परत न आला, व्हायरस या विज्ञान कादंबऱ्या. विज्ञान आणि वैज्ञानिक गणितातल्या गमती जमती, आकाशाशी जुळले नाते इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. भारत सरकाराकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित. आलोकच्या अंगी असणारी चतुराई प्रस्तुत पाठातून लेखकाने वर्णली आहे. मशहूर माहिर फलकियात मुसन्निफ साइंस फिक्शन नॉवेल निगार हैं जयंत नारळीकर साहब. मराठी अदब में इनका अहम योगदान इनकी तहरीर करदा साइंस फिक्शन कहानियां हैं. यक्षांची देणगी साइंस फिक्शन का मजमुआ है. प्रेषित, वामन परत न आला, वायरस ये साइंसी नॉवेल. और भी मशहूर किताबों के नाम यहाँ पर दिए गए हैं. हुकूमत हिंद ने पद्म भूषण आजाद से नवाजा. आलोक की साइंसी नुक्ते नजर की खूबी को मौजूदा सबक में मुसन्निफ ने पेश किया है. यहाँ पर साइंस फिक्शन जिस लफ्ज का इस्तेमाल मैंने किया है उसके बारे में जान लेते हैं. मुस्तकबिल में रोनुमा होने वाले वाकयात के बारे में किताबें, कहानियां, नॉवेल, फिल्में वगैरह जिनमें अक्सर खलाई सफर शामिल होता है. जयंत नारळीकर यांची पुस्तके स्क्रीनवर आपणास दिसत आहेत. खूप सारी पुस्तके यांनी लिहिली आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 41, 42 आणि 43 वर हा धडा आहे. जिथे लाल रंगाचा एरो दिसत आहे तिथपर्यंतचा धडा भाग 1 व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेला आहे. आज पुढचा भाग पाहणार आहोत. चँगच्या कमिटीचा दावा असे की आम्ही निष्कारण शिक्षा करत नाही. दावा असणे, हक्क असणे. निष्कारण, विनाकारण, बिलावजा.
चँगच्या कमिटीचा दावा असे, चँग की कमेटी का दावा है कि आम्ही निष्कारण शिक्षा करत नहीं, कि हम बिलावजा सजा नहीं देते. त्यालाच उद्देशून आलोकला हा प्रश्न होता. उसी से मुखातिब करके आलोक का सवाल था. चँगला पूर्वानुभवावरून माहित होते की तो जी कामे करायला सांगणार होता ती शक्य कोटीतली असली तरी इतकी अवघड असणार की ती पाहून कुठलाही विद्यार्थी हादरून जाईल. हादरून जाणे याचे अर्थ आहे घाबरणे. चँगला पूर्व अनुभवावरून माहित होते. पूर्व अनुभव यानी पहले के तजुर्बात. चैंग को पहले के तजुर्बात से इस बात का इल्म था कि तो जी कामें करायला सांगणार होता कि वो जो काम करने के लिए कहेगा ती शक्य कोटीतली असली, वो मुमकिन इस जमरे के हैं तरी इतकी अवघड असणार, तो भी इतने मुश्किल हैं कि ती पाहून कुठलाही विद्यार्थी हादरून जाईल, कि उसे देखकर कोई भी तालिब इल्म घबरा जाएगा. त्याच्याकडे अशा कामांची मोठी यादी होती. उसके पास ऐसे कामों की बड़ी फहरिस्त थी. यातील कुठलंही काम अशक्य नाही याची मी गवाही देतो. चैंग ने कहा, इसमें कोई भी काम नामुमकिन नहीं है, इसकी मैं गवाही देता हूं. तो साळसूतपणे म्हणाला. साळसूतपणे उगाच नम्र दाखवणे. उसने नरमी से कहा, ईमानदारी से कहा. त्याने टाळी वाजवली आणि म्हणाला. उसने ताली बजाई और कहा, पहिल्या कामाची तयारी करा, पहले काम की तैयारी कीजिए. देखिए बच्चों, इस तरह से अब वो आलोक को कुछ काम बताने वाला है. देखते हैं अब किस तरह के काम जो है आलोक से करवाए जाते हैं और आलोक कहां तक उस पर कामयाब होता है. त्याच्या सहकार्यांनी 4 मीटर लांब व 8 मीटर रुंद असे एक जाजम त्या हॉलच्या फरशीवर पसरले. त्याचे सहकार्यांनी उसके हम जमातों ने 4 मीटर लांब, 4 मीटर लंबा व 8 मीटर रुंद, 8 मीटर चौड़ा असे एक जाजम, ऐसा एक गालीचा त्या हॉलच्या फरशीवर पसरले, हॉल की फरशी पर फैलाया. मग चैंग म्हणाला. फिर चैंग ने कहा, मी जे काम सांगणार आहे ते तुला करायला हवे. मैं जो काम कहूंगा उसे तुझे करना होगा. आलोक ने पाहिले की बहुतेक समितीचे सभासद अंगापिंडाने वजनदार होते. अंगापिंडाने शरीराने, जिस्मानी तौर पर. आलोक ने पाहिले, आलोक ने देखा कि बहुतेक समितीचे सभासद, ज्यादातर कमेटी के मेंबरान अंगापिंडाने वजनदार होते, जिसामत से भारी भरकम थे. तो म्हणाला, काम सांगा. उसने कहा, काम बताइए. कुठलंही साधन न वापरता आणि त्या जाजमाच्या लाल पृष्ठभागाला स्पर्श न करता ते सफरचंद मला आणून दे. किसी भी वसाइल का इस्तेमाल न करते हुए इस गालीचे के लाल हिस्से को बगैर छुए सेब मुझे लाकर दो. देखिए, इस तरह से चैंग ने आलोक को पहला काम दिया है. अब देखते हैं किस तरह से आलोक इस काम को पूरा करता है.
आलोक ने पाहिले कि तो जाजम वरून लाल होते. आलोक ने देखा कि वो गालीच्या ऊपर से लाल था, पण त्याला आठवले की तो आणून पसरण्यापूर्वी त्याच्या उलट्या पृष्ठभागावर ते काळे होते. लेकिन उसे याद आया लाकर फैलाने से पहले इसकी पुष्ट काली थी. त्याने काळजीपूर्वक जजमाच्या खाली बोटे सारली. उसने फिकरमंदी से ध्यान से उंगलियां गालीचे के नीचे बढ़ाई आणि त्याचे भेंडोळे करत मध्य भागापर्यंत आला. भेंडोळे गोल घड़ी और उसे लपेटते हुए दरमियानी हिस्से तक आया. मध्य भाग दरमियानी हिस्सा आणि ते सफरचंद उचलून चैंगला दिले और वो सेब उठाकर चैंग को दे दिया. चैंग ने इतर सभासदांकडे पाहिले. सभासद मेंबरान. चैंग ने दिगर मेंबरान की तरफ देखा. त्यांनी मानेने अनुमोदन दिले. अनुमोदन देणे, पाठिंबा देणे, ताईद करना. त्यांनी मानेने अनुमोदन दिले. उन्होंने गर्दन हिलाकर ताईद की. चैंग म्हणाला, आता दुसऱ्या कामाची साधनं आणा. चैंग ने कहा, अब दूसरे काम के वसाइल लाइए. यानी अब चैंग आलोक को दूसरा काम देने वाला है. पहले काम में आलोक कामयाब हो गया है, अब दूसरा काम उसके जिम्मे दिया जा रहा है. एका सहकार्याने एक कोट आणि जाकीट आणले. एक हमजमात ने एक कोट और एक जॅकेट लाया. आलोकच्या अंगावर जाकीट आणि त्यावर कोट चढ़वला. आलोक के जिस्म पर जैकेट और उस पर कोट पहना दिया गया. त्याच्या हाटकुळ्या शरीर यष्टीवर दोन्ही वस्त्रे फार ढगल ढगल दिसत होती. वस्त्रे कपडे, ढगल सैल, ढीले. त्याच्या हाटकुळ्या शरीर यष्टीवर. हाटकुळ्या यानी दुबले पतले जिस्म पर, शरीर यष्टी यानी जिस्म पर. दोन्ही वस्त्रे दोनों कपड़े फार ढगल ढगल दिसत होती, बहुत ढीले ढाले दिखाई दे रहे थे. चैंग म्हणाला. चैंग ने कहा, हे दूसरा काम असं आहे. ये दूसरा काम ऐसा है. अंगावरचा कोट न उतरवता जाकीट काढून दाखव. जिस्म का कोट उतारे बगैर जैकेट निकालकर दिखाओ. देखिए बच्चों, है ना फिर एक मुश्किल सवाल. अब उसे उन्होंने जैकेट भी पहना दिया है, उसके ऊपर कोट भी पहना दिया है, और अब कह रहे हैं कि कोट नहीं निकालना है, बगैर कोट निकाले जैकेट निकाल कर दिखाओ. आलोक ने पाहिले की कोट आणि जाकीट दोन्हींना बटने नव्हती. आलोक ने देखा कि कोट और जैकेट दोनों को बटन नहीं थे. त्याच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. स्मित हल्के हंसू, मुस्कुराहट. उसके चेहरे पर हल्की सी मुस्कुराहट झलकी. झळकले यानी झलकी. तो म्हणाला, उसने कहा, मी हे काम करून दाखवीन. मैं ये काम करके दिखाऊंगा. पण त्यानंतर कोट आणि जाकीट यांना इस्त्री करायची जवाबदारी तुमची. लेकिन उसके बाद कोट और जैकेट इनको इस्त्री करने की जिम्मेदारी आपकी होगी. त्याने कोटाच्या दोन्ही कडच्या बाजू जाकीटाच्या हातांच्या भोकात खुपसल्या. भोक छिद्र. उसने कोट के दोनों आस्तीन जैकेट के हाथों के सुराख में डाल दिया. त्यानंतर त्याने काय काय केले ते पाहणाऱ्यांनाही नीट सांगता आले नसते.
उसके बाद उसने क्या क्या किया वो देखने वालों को भी सही ढंग से बताते नहीं आया होगा, पण मिनिटभरातच जाकीट त्याच्या हातात होते. लेकिन एक लम्हे में ही, एक मिनट में ही जैकेट उसके हाथ में था आणि कोट अंगावर और कोट जिस्म पर, दोनों ही पर काफी शल पड़ गई थी. इस तरह से अपनी जहानत और अकलमंदी का इस्तेमाल करते हुए 1 मिनट के अंदर ही आलोक ने जैकेट को निकाल दिया. चैंगचे सहकारी अस्वस्थ झाले होते. अस्वस्थ होणे, बेचैन होणे. चैंग के साथी बेचैन हो गए थे. चैंग आता तिसऱ्या कामाकडे वळला. चैंग अब तीसरे काम की तरफ पलटा. हे तिसरं काम आता करायचे आहे. ये तीसरा काम अब करना है. त्याने एक पोस्टकार्ड आलोक कडे दिले. उसने एक पोस्टकार्ड आलोक को दिया आणि म्हणाला और कहा, त्या टेबलावर कात्री आहे. कात्री, कैंची. उस टेबल पर कैंची है. तिनं या पोस्टकार्डला असं भोग पाड की त्यातून तुला उभ्या उभ्या जाता येईल. तिनं या पोस्टकार्डला उस कैंची से इस पोस्टकार्ड पर ऐसा भोग पाड़, ऐसे सुराख बना कि त्यातून तुला, कि उसमें से तुझे उभ्या उभ्या जाता येईल, खड़े होकर गुजरते आए, खड़े खड़े गुजरते आए. अब देखिए और एक मुश्किल सवाल पेश है आलोक के सामने. पोस्ट कार्ड दिया गया है, कैंची दी गई है और कहा जा रहा है कि काट कर इसमें ऐसा सुराख बनाओ कि तुम उसमें से खड़े खड़े गुजर सको. अब देखते हैं क्या करता है आलोक. हे काम आजवर कुठल्याच विद्यार्थ्याने केले नव्हते. ये काम आज तक किसी तालिब इल्म ने नहीं किया था. एवढ्याशा पोस्टकार्ड मधून 5 फुटी मुलगा कसा जाऊ शकेल. एवढ्याशा, इतने से पोस्टकार्ड में से 5 फीट का लड़का कैसे गुजरेगा. पण आलोक किंचित ही डगमगला नाही. किंचित ही, जराही, बिल्कुल भी. डगमगला नहीं, न डगमगने, न घाबरने, नहीं घबराया. पण आलोक किंचित ही डगमगला नाही, लेकिन आलोक जरा सा भी नहीं घबराया. त्याने ती बारीक कात्री घेऊन ते पोस्टकार्ड अशा खुबीने कातरले की त्याचे एका तंतूसारख्या नाजूक पण आकाराने मोठ्या बांगडीत रूपांतर झाले. त्याने ती बारीक कात्री घेऊन, उसने वो बारीक कैंची ली, ते पोस्टकार्ड अशा खुबीने, खुबीने कौशल्याने, हुनरमंदी से कातरले, कापले, काटा. यानी उसने वो बारीक कैंची ली और पोस्टकार्ड को इस खूबी से काटा कि त्याचे एका तंतू सारख्या नाजूक, कि उसका रेशे जैसा नाजूक, तंतु यानी रेशा, रेशे की तरह नाजूक पण आकाराने मोठ्या, लेकिन जसामत से बड़ा, बांगडीत रूपांतर झाले, चूड़ी में तब्दील कर दिया. आलोक या बांगडीतून सहजपणे जाऊ शकला. आलोक इस चूड़ी से आसानी से गुजर गया. कधी नव्हे ते त्या समितीच्या सभासदांनी स्वयंस्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. स्वयंस्फूर्तपणे, स्वतःहून. उस वक्त कमेटी के मेंबरान ने रजाकाराना तौर पर तालियां बजाई. ऐसी तालियां कभी नहीं बजी थी. आलोक त्या दिव्यातून पार पडणारा पहिलाच विद्यार्थी होता. दिव्यातून पार पाडणे, दिव्यातून पार पडणे, परीक्षेला उतरणे. आलोक त्या दिव्यातून पार पडणारा पहिलाच विद्यार्थी होता
आलोक इस सख्त आजमाइश से बाहर निकलने वाला पहला ही तालिब इल्म था। इस तरह से दिव्य इस सबक में हमने देखा चैंग और आलोक की कहानी। इस तरह चैंग 3 काम आलोक को करने के लिए कहता है और आलोक अपनी अक्लमंदी और ज़हानत से उन तमाम कामों को पूरा करके दिखा देता है। और ये वो पहला विद्यार्थी था जिसने इनकी कसौटियों को मुकम्मल किया, इनके कामों को मुकम्मल किया और इस परीक्षा में कामयाबी हासिल की। अब हम बढ़ते हैं इस सबक के स्वाध्याय की जानिब। प्रश्न क्रमांक 1 आकृती पूर्ण करा. कथेतील 2 मुख्य पात्र. पहिला आलोक आणि दुसरा आहे हुआन चेंग. प्रश्न क्रमांक 2 तुलना करा. हुआन चेंग आणि आलोक दोघांमध्ये तुलना करायची आहे. 1 गर्विष्ठ निगर्वी. 2 व्रात्य हुड बुद्धिमान. 3 त्रास देणारा निडर. 4 म्होरक्या शालीन विद्यार्थी. प्रश्न क्रमांक 3 चौकट पूर्ण करा. सिंगापूरच्या शाळेतील प्रथा. नवीन विद्यार्थ्यांची खोड काढणे. खोड काढणाऱ्यांतर्फे एक समिती स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 4 चैंग याने आलोकला करायला सांगितलेल्या 3 गोष्टी कोणत्या? चैंग याने आलोकला करायला सांगितलेल्या 3 गोष्टी. जाजमाच्या लाल पृष्ठभागाला स्पर्श न करता सफरचंद काढून देणे. अंगावरचा कोट न उतरवता त्या खालचे जाकीट काढून देणे. पोस्ट कार्डाला भोग पाडून त्यातून उभ्याने जाणे. प्रश्न क्रमांक 5 आलोकने कौशल्याने आणि बुद्धिमत्तेने केलेल्या कृती कोणत्या? आलोकने कौशल्याने आणि बुद्धिमत्तेने केलेल्या कृती. जाजम वरून लाल असले तरी खालून काळे होते हे आलोकने चाणाक्षपणे हेरले. त्याने जाजमाच्या खाली बोटे सारली व त्याचे भेंडोळे करीत मध्यभागी असलेले सफरचंद चैंगला दिले. कोट व जाकीट यांना बटणे नव्हती हे आलोकने हेरले. त्याने कोटाच्या दोन्ही कडच्या बाजू जाकीटाच्या हाताच्या भोकात खुपसल्या व जाकीट बाहेर काढले. आलोकने कात्रीने पोस्टकार्ड अशा कौशल्याने कातरले की त्याचे एका तंतूसारख्या नाजूक पण आकाराने मोठ्या बांगडीत रूपांतर केले व त्यातून सहज आरपार गेला. प्रश्न क्रमांक 6 स्वमत. 1 आलोक मधील तार्किक बुद्धी दिसणारा प्रसंग सांगा. उत्तर चैंगच्या सहकाऱ्यांनी आलोकला आत आणले. दिव्याला सामोरे जाण्यापूर्वी आलोकने
चाणाक्षपणे संवाद सुरू केला. न डगमगता त्याने प्रश्नोत्तरे सुरू ठेवली. त्या प्रश्नोत्तरातून त्याची चौकस बुद्धी दिसून येते. त्यांपैकी एका म्हणण्यात त्याच्या तार्किक बुद्धीच्या तीव्रतेचा अंदाज येतो. आलोकने चैंगला विचारले की ज्या गोष्टी तुम्ही मला करायला सांगणार आहात त्या शक्य कोटीतील असाव्यात. अशक्य कोटीतील असतील तर तुम्ही फक्त नाहक शिक्षा करायला मला आणलेत असे मी समजेन. आलोकच्या तीव्र तार्किक बुद्धीचा प्रसंग आहे. 2. हुशार मुलांमध्येही हूटपणा असतो हे कथेच्या आधारे लिहा. उत्तर: विशेष शाळेमध्ये दाखल झालेले सर्व प्रशिक्षणार्थी हे बुद्धिमान होते. सिंगापूरच्या शाळेत आलोक दाखल झाला. आधीच्या वर्गातील हुशार मुले नेहमी नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना दिव्य करायला लावायचे. ही त्या शाळेतील पद्धतच होती. त्यासाठी सिनियर विद्यार्थ्यांची कमिटीच होती. हुआन चेंग हा या कमिटीचा म्होरक्या होता, कारण त्रास देण्याचे वेगवेगळे प्रकार त्याला माहीत होते. त्याच्या सुपीक डोक्यातून अशा भन्नाट कल्पना निघायच्या. हुआन चेंग हाही बुद्धिमानच होता. त्याची बुद्धी असल्या हूटपणातही कामी यायची. म्हणून हुशार मुलांमध्येही हूटपणा असतो असे विधान कथेत आले आहे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, मी अशी आशा बाळगते की आमचा हा व्हिडिओ आपणास नक्की आवडला असेल. आज आपण जे शिकलात, समजून घेतलात याबाबत धन्यवाद देते. पुन्हा भेटूया पुढच्या तासात.